नमस्कार, शिल्पास किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण काजू करी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पहिल्यांदा आपण गॅस चालू केलेला आहे, त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात। हे बघा पाण्याला उकळी आलेली आहे, त्याच्यामध्ये आपण कांदा आणखीन काजू टाकून त्याची 3 ते 4 मिनिटांसाठी उकळी काढून घेऊयात। हे बघा 5 मिनिट झालेले आहे। काजू आणखीन कांदा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। आपण त्याची एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घेऊयात। आता आपण कांदा कट करून घेऊयात। हे बघा आपला कांदा कट करून तयार आहे। आता आपण टोमॅटो कट करून घेऊयात। हे भाजी एकदम झटपट बनवून तयार होते, तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा। हा बघा आपला टोमॅटो कट करून तयार आहे। आता आपण कढईमध्ये तूप टाकून घेऊयात। थोडंसं तेल, आता आपण काजू फ्राय करून घेऊयात। हे बघा आपले काजू फ्राय झालेले आहेत। आपण आता एका ताटामध्ये काढून घेऊयात। त्याच कढईमध्ये आता आपण बारीक कट केलेला कांदा टाकून घेऊयात। एकदम लाल होईपर्यंत आपण परतवून घेऊयात। दोन तेजपत्ता टाकलेले आहेत। आता आपण खडे मसाले टाकून घेऊयात। लवंग, हिरवी विलायची। हे बघा आपला कांदा लालसर झालेला आहे। आता आपण टोमॅटो मिक्स करून घेऊयात। टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात। मीठ आपण आपल्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता। हे बघा टोमॅटो मऊ झालेला आहे। आता आपण कांदा आणखीन काजूची पेस्ट मिक्स करून घेऊयात। आता आपण गरम मसाला मिक्स करून घेऊयात। धने पावडर, हळद, लाल तिखट, हे बघा पूर्ण एकजीव झालेला आहे। साइडनी तेल पण सुटत आहे। आता आपण पाणी मिक्स करून घेऊयात। मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे।
4 ते 5 मिनिट झालेले आहेत. आता आपण कोथिंबीर कट करून घेऊयात. हे बघा, कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. फ्राय केलेले काजू. परत आपण याला 3 ते 4 मिनिटासाठी मंद आचेवरती उकळण्यासाठी ठेवूयात. हे बघा, आपली काजू करी बनवून झटपट तयार आहे.